नमस्कार. मनशक्तीच्या या नवीन यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये, नवीन प्लेलिस्टमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आता गेल्या आपण बघितलं होतं की पॉवर ऑफ सोब्रायटीच्या प्लेलिस्टमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आपण आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या संदर्भामधले आपण आता व्हिडिओ चालू करत आहोत. त्याच्या प्लेलिस्टचं नावच असेल पर्सनॅलिटी. आणि बऱ्याचदा आपण बघतो बाजारामध्ये की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस नवीन-नवीन आलेले असतात किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देण्यासाठी कुठले-कुठले पॉईंट्स तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. याविषयी मार्गदर्शन करणारेही वेगवेगळे कोर्सेस बाजारात उपलब्ध आहेत. पण हे सगळे एक्सटर्नल पॉईंट्स आहेत जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देऊ शकतात. उदाहरणार्थ जर तुम्ही दुबळे दिसायला असाल तर चांगली पर्सनॅलिटी म्हणून तुम्ही जिम जॉइन करू शकता. तुमचा फूड इंटेक चांगला वाढवू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला एका वेगळ्या गोष्टीमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकता. पण व्यक्तिमत्व हा हा फक्त आर्टिफिशियल करण्यासारखी गोष्ट नाही आहे. तर काही गोष्टी आपल्यामध्ये अस्तित्वात इनबिल्ट असतात. ज्याला अजून चांगल्या प्रकारे जर आपण त्याला नर्चर केलं, चांगल्या पद्धतीने त्यांना संगोपन केलं किंवा त्या गोष्टी आपण आयडेंटिफाय केल्या, तर आपल्याला लक्षात येतं की आपली पर्सनॅलिटी ऑलरेडी खूप छान चांगल्या प्रकारे लोकांनी ॲप्रिशिएट करण्यासारखी अशी आहे आणि त्याला आपण बनवू शकतो. तसे आम्ही जवळपास 7-8 पॉईंट्स मी काढलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मी हे तुम्हाला सांगू शकतो की मी कुठलाही लायसन्स क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या पदवी घेतलेला व्यक्ती नाही आहे. मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरूनच या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. रादर आपण ह्या गोष्टीची चर्चा करतोय असं समजून चला. काही मुद्दे तुम्हाला पटतील, काही मुद्दे तुम्हाला पटणार नाहीत. पण ज्या गोष्टी अस्तित्वामध्ये असतात, इतक्या लोकांशी डील केल्यानंतर काही गोष्टीच्या समोर येतात, त्या गोष्टी आम्ही तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे 7-8 मुद्दे आहेत, ह्या 7-8 मुद्द्याची सुरुवात किंवा पर्सनॅलिटीची मूळ सुरुवात ही कोर जे असतं, प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी एक कोर असतं. म्हणजे ज्या पृथ्वीचा गाभा आहे, आपण हा चहा कप बनवला, ह्याचा काहीतरी कोर आहे किंवा एक पेन आहे, त्या पेनचा काहीतरी मूळ आहे. तर तो कोर व्हॅल्यू असते प्रत्येक गोष्टीची. म्हणजे आपण बाजारात एखादी वस्तू घ्यायला गेलो तर त्याची ॲक्च्युअल किंमत वेगळी असते आणि बाजारातली किंमत वेगळी असते. त्या टाईपचा हा एक प्रकार आहे. प्रत्येक वस्तूची जी आपण एखादी वस्तू पेन बनवल्यानंतर एकदा ती पेन बनलं, आपण एक पेन एक पर्सनॅलिटी धरूया. तर ते पेन बनण्यासाठी त्याला रिफिल, निब, पेन, टोपण या सगळ्या गोष्टी लावल्यानंतर तो पेन तयार होतो आणि मग ती पर्सनॅलिटी तयार होते. पण त्याचा मूळ जी गोष्ट आहे, ही मूळ काही ना काहीतरी कंपोनंट्सनी तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपला कोर व्हॅल्यू काय आहे, हे प्रत्येक माणसाची कोर व्हॅल्यू स्वतःला माहीत असणं फार आवश्यक आहे. जनरली बघायला गेलं तर ही मटेरियल गोष्टींमध्ये प्रत्येकाची कोर व्हॅल्यू आहे. कपाटाची कोर व्हॅल्यू आहे, टेबलाची कोर व्हॅल्यू आहे, खुर्चीची कोर व्हॅल्यू आहे. पण एकदा ती विकत घेतल्यानंतर किंवा ती वस्तू अस्तित्वात आल्यानंतर त्याची किंमत पुढे गेल्यानंतर कमी होत जाते. त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलप झाल्यानंतर त्याची किंमत वेगवेगळ्या स्तरावर एकतर पॉझिटिव्ह वेने किंवा एकतर निगेटिव्ह वेने डेव्हलप होतच राहते. पण एक जसं मटेरियल गोष्टीच्या बाबतीमध्ये आहे की ती डिप्रिशिएट होत राहील, कमी खाली जात जाईल, तसंच व्यक्तिमत्वाच्या बाबतीत तसं नाही आहे. जर त्याची वाटचाल जर पॉझिटिव्ह दिशेने असेल तर ती पॉझिटिव्ह दिशेनेच जात राहते आणि जर ती निगेटिव्ह दिशेने असेल तर ती निगेटिव्ह दिशेनेकडेच जात राहते. मग त्याला आपण ते रॉक बॉटम वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ॲडिक्शनच्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहे. आता ही कोर व्हॅल्यू एखाद्या पर्सनॅलिटीची कोर व्हॅल्यू सुरुवात कधी होते? ज्या वेळेला एखादं लहान मूल वयाच्या 3ऱ्या ते 6व्या वर्षापर्यंत किंवा 7व्या वर्षापर्यंत जगाशी हळूहळू डेव्हलप होता एक जोडलं जातं. तसं त्याला जगाशी डील करत असताना बऱ्याचशा गोष्टी समजायला लागतात किंवा इतर लोक कोण आहेत, व्यक्तिमत्व कोण आहेत, नातेसंबंध म्हणजे काय किंवा इतर गोष्टी काय आहेत, समाजात आपली भूमिका काय असायला हे सुरुवातीचे काही धडे आहेत. तर ज्यांना कोर व्हॅल्यू ही माहिती आहे स्वतःची, त्या व्यक्तींना पुढे गेल्यानंतर खूप त्या गोष्टीचा फायदा होतो, कारण त्यांना मूळ स्वतःचा माहिती आहे. ज्याचा कोर व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, मी एक चांगला व्यक्ती आहे, चांगल्या लोकांमध्ये राहतो, चांगल्या लोकांशी संबंधित आहे, माझं मूळ जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, हे ज्या व्यक्तीला माहिती आहे, त्याचा सेल्फ टॉक हा नेहमी पॉझिटिव्ह राहील किंवा तो स्वतःकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह राहील, ऑप्टिमिस्टिक राहील की तो काही ना काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवण्याची उद्देश ठेवेल. पण ज्याचा कोर व्हॅल्यू वयाच्या 7व्या-8व्या वर्षीच निगेटिव्हच्या झालेला आहे, तो त्याचा सेल्फ टॉक कधीच पॉझिटिव्ह होत नाही. तो स्वतःविषयी कधीच पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही, कारण का तो सतत कुठे ना कुठेतरी कमी समजतो. सतत कुठे ना कुठेतरी त्याला सारखं असं वाटत राहतं की मी हे नाही करू शकणार किंवा माझ्याच्यानी हे नाही होणार किंवा मला हे करत असताना कुठे ना कुठे काही ना काहीतरी अडथळे येणार
आणि काही ना काहीतरी गोष्टी घडणार आणि त्याच्यामुळे ते स्पॉईल होणार. त्याच्यामुळे तो कुठल्याही विषयावर ठाम राहू शकत नाही. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना आपली कोर व्हॅल्यू काय आहे? आपली मूळ व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह लेव्हलवर आहे, निगेटिव्ह लेव्हलवर आहे. अर्थातच या सगळ्या गोष्टीसाठी इन्साईट असणं खूप आवश्यक आहे, की आपण एक्झॅक्टली कुठल्या विषयाशी डील करतोय, काय डील करतोय, कशा प्रकारे आपण या गोष्टीला पुढे घेऊन जाणार आहोत. प्रत्येकाच्या कोर व्हॅल्यूमध्ये वेगवेगळं म्हणजे मी उदाहरणार्थ मी दुसऱ्या व्यक्तीची कोर व्हॅल्यू काय आहे हे मी सांगू शकत नाही. पण माझी कोर व्हॅल्यू काय आहे हे मी सांगू शकतो. कारण का मी इंट्रोस्पेक्शन करतोय. ज्या व्यक्तीला इंट्रोस्पेक्शन करता येतं, ज्या व्यक्तीला आत्मपरीक्षण करता येतं, त्याला तो कोर व्हॅल्यूचा विषय आहे. त्याच्यासाठी तो कोर व्हॅल्यू असतो. म्हणजे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच शेजारी बसणाऱ्या माणसाची तुझी कोर व्हॅल्यूज नाही आहे, असं जर म्हटलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही. कारण का हा काही जजमेंट घेण्याचा पॉईंट नाही आहे. आपण इंडिव्हिज्युअल लेव्हलवर बघतोय. आपण जो व्हिडिओ हा व्यक्ती बघतोय, त्या व्यक्तीने आयडेंटिफाय करायचं की माझी कोर व्हॅल्यू काय आहे. तर ज्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ही एक पॉझिटिव्ह दिशेने जाणारी गोष्ट असेल, तर आपण निश्चितच एखाद्या गोष्टीला पूर्णत्वास नेऊ शकतो. कारण का जर एखादी गोष्ट आपण सुरुवातीच्या काळामध्ये लहानपणापासून जसं आपण परीक्षा देत जातो, 5वीची परीक्षा देतो, 10वीची परीक्षा देतो, 12वीची परीक्षा देतो, कॉलेजला जातो, कॉलेजची परीक्षा देतो. त्यावेळेला आपण वेगवेगळ्या विषयाशी डील करत असतो, वेगवेगळ्या गोष्टींशी डील करत असतो. ज्यांचा कोर व्हॅल्यू खूप हाय आहे किंवा कोर व्हॅल्यू त्या व्यक्तींना आहे, त्यांना प्रत्येक वर्षी एक नवीन विषय जरी दिला, तरीसुद्धा ते त्या विषयाशी डील करून पास होऊ शकतात, त्या गोष्टीला पार करू शकतात. पण ज्याची कोर व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ज्यांना कोर व्हॅल्यूज नाही आहे, ते व्यक्ती 10वीची परीक्षा 10 वर्ष देऊनही 10व्यांदा ते नापासच होतील. कारण का त्यांना ते पूर्णत्वास कसं न्यायचं आहे ते माहीतच नाही. मी हा एक उदाहरण म्हणून सांगितलं, असं जनरली होत नाही. पण तरीसुद्धा नातेसंबंधांमध्ये किंवा एखाद्या कुठल्याही बिझनेसमध्ये त्यांनी कितीही ठिकाणी प्रयत्न जरी केला तरी त्यांना या गोष्टी समजत नाही आहे, की मुळात म्हणजे चुका आपण बाहेर शोधतोय, त्या चुका ॲक्च्युली आपल्यात आहेत. ABCD हे जर लहानपणापासून शिकवलेलं आहे, तर हे 1, 2, 3, 4 हे सुद्धा आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. तसंच एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी, तिसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी हा मार्गक्रमण करावा लागतो. ही आपल्या कोर व्हॅल्यूमधनं शिकवलेली गोष्ट आहे. आपण डायरेक्ट एका टप्प्यावरनं तिसऱ्या टप्प्यावर जायला जर बघत असू आणि तिथे गेल्यानंतर जर काही प्रॉब्लेम निर्माण होत असतील, तर आपण त्या गोष्टीला इतरांना दोष देत असू, तर मूळ प्रॉब्लेम आपल्यात आहे. आपण तो बीचा टप्पा पार केलाच नाही. आपण तो बीचा टप्पा सिरियल वाईज कुठे ना कुठेतरी स्किप केलेला आहे. हे त्या व्यक्तीच्या डोक्यात जेव्हा येत नाही, त्यावेळेला त्याच्या कोर व्हॅल्यूमध्ये प्रॉब्लेम आहे, असं समजायला हरकत नाही. सेकंड थिंग, या सगळ्या गोष्टींमध्ये सेल्फ टॉक किती महत्त्वाचा आहे. सेल्फ टॉक हा प्रत्येक माणसाला आपण कुठे चुकलो, आपण कुठे बरोबर होतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करतोय, तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे. जसं क्रिमिनल मेंटॅलिटीचे जे लोक असतात, त्या क्रिमिनल मेंटॅलिटीच्या लोकांना एकदा एकाचा खून केल्यानंतर 7वा खून करत असताना त्याला तो इमोशनल भाग नसतो, की बाबा तुम्ही पहिला खून केला होता त्याला सुद्धा रक्त निघालं होतं, दुसरा खून केला होता त्याला सुद्धा रक्त निघालं होतं, तर 7व्याला खून निघालं तर काय करू. ही जी सिरियल किलर करणारी मंडळी जी असतात ह्यांची कोर व्हॅल्यू अजिबात नसते. आपण त्यांना असं समजून चालावं की ते एक सायकोपॅथ आहेत, की कारण का त्यांना ह्या कोर व्हॅल्यू माहीतच नाही. त्यांना ॲक्च्युली मी हा चांगला माणूस आहे हे स्वतःच बिलीफ नाही. हा स्वतः बिलीफ नसल्यामुळे हे प्रॉब्लेम वारंवार त्यांच्या लाईफमध्ये होत आहेत. आणि तो एक पॅटर्न आहे. जो पॅटर्न त्यांनी 10 वर्षापूर्वी केला होता, तोच 2 वर्षापूर्वी केला, तोच 7 वर्षापूर्वी केला, तोच 8 वर्षापूर्वी केला. हे जर रिपिटेशन होणार असेल, तर पुढच्या येणाऱ्या 20 वर्षानंतरही पॅटर्न काही वेगळे बदलणार नाहीत. ते पॅटर्न समजण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपली कोर व्हॅल्यू यावर काम करावं लागेल. कोर व्हॅल्यूवर काम करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या आयुष्यभरातला असलेला इगो, आपल्यामध्ये असणारी ग्रॅड्युसिटी, आपल्यामध्ये असणारा एंटायटलमेंट, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या इंट्रोस्पेक्ट करायला लागतील, की मी कुठे चुकतोय, मला या चुकीमधनं काय मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, मला इतरांच्या मार्गदर्शनाची गरज आहे का. खरं हा व्यक्ती किंवा अशा प्रकारचे निगेटिव्ह सेल्फ कोर असणारी व्यक्ती विदाऊट इतरांच्या मदतीशिवाय जगू शकत नाही. पण ॲट द सेम पॉईंट लोकांना भासवणं तर असं असतं की आय एम इंडिपेंडंट. त्यामुळे तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वामध्ये जर मोडत असाल, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काउन्सिलिंग, कन्सल्टिंग, वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून जाण्याची आवश्यकता आहे.
आणि जर अशी व्यक्ती स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटविषयी विचार करते, तर 50,000चे काही लाख-लाख रुपयाचे कोर्स केले तरी सुद्धा त्याच्यामध्ये ती डेव्हलपमेंट नाही होणार. कारण का तो मूळ कोर जो आहे ना, तो मूळ कोर डेव्हलप होणं फार आवश्यक आहे. मूळ कोरला आयडेंटिफाय होणं आवश्यक आहे. त्या मूळ कोरमध्ये नेमका काय चुका झाल्यात, तो व्यक्ती वयाच्या 7व्या वर्षी, 8व्या वर्षी त्याच ठिकाणी मानसिकरित्या स्टक झालाय का? त्याची बौद्धिक पातळी वाढली आहे का? हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी केल्या जातील, तेव्हा डेव्हलपमेंट, मग पर्सनॅलिटी आणि मग डेव्हलपमेंट हा विषय येईल. तर पहिला हा विषय जो होता पर्सनॅलिटीच्या संदर्भातला, त्या पर्सनॅलिटीच्या संदर्भातल्या विषयामध्ये मला असं वाटतं, की कोर व्हॅल्यू प्रत्येकाला आपली माहिती असणं हे फार आवश्यक आहे. आणि ते जर माहिती असेल, तर आपल्याला पुढचा मार्गक्रमण डेव्हलपमेंट करत असताना सोपा जातो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच विषयाशी अनुसरून पुढचा एक मुद्दा घेणार आहोत, ऑथेंटिसिटी. तर त्या विषयावर बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर इतर लोकांमध्ये शेअर करता आलं तर शेअर करा. धन्यवाद.